तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठा बदल उंबरठ्यावर उभा आहे. कालच्या निकालानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दशकानुदशक डीएमके आणि एआयएडीएमके या दोन पक्षांमध्ये सत्ता फिरत राहिली, पण यावेळी चित्र बदललं आहे. एक नवीन पक्ष, तोही फक्त 2 वर्षापूर्वी स्थापन झालेला आणि आता राज्यातील सर्वात मोठा ठरत आहे, पण बहुमतापासून काही पावलं दूर. त्यामुळे आता सगळा खेळ आकड्यांचा, सौद्यांचा आणि राजकीय रणनीतीचा बनलाय. थलपती विजय यांच्या समोर दोन रस्ते आहेत. एक एआयएडीएमके यासोबत जाण्याचा आणि दुसरा डीएमकेच्या मित्रपक्षांना खेचून घेण्याचा. पण कोणता रस्ता त्यांना सत्तेपर्यंत नेईल आणि या सगळ्या घडामोडीमुळे तामिळनाडूचं राजकारण कायमचं बदलणार का, की थलपती यश मिळूनही सत्तेपासून दूर राहणार? जाणून घेऊया सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. तर बघा, तामिळनाडूमध्ये सध्या जे काही घडतंय ते केवळ निवडणूक निकाल नाही, तर हे एक पूर्ण राजकीय वादळ आहे. कारण की इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिसरा पर्याय इतक्या ताकदीनं समोर आला आहे. थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष 107 जागांवर आघाडीवर आहे, म्हणजे बहुमतासाठी लागणाऱ्या 118 या आकड्यापासून फक्त 11 जागा कमी. आणि हाच तो पॉइंट आहे जिथून राजकारणाचा खरा गेम सुरू होतो. इतिहास पाहिला तर 1967 पासून तामिळनाडूमध्ये दोनच शक्ती होत्या, डीएमके आणि एआयएडीएमके. सत्ता कधी एकीकडं तर कधी दुसरीकडं. जनतेला तिसरा पर्याय कधीच मजबूत वाटला नाही. पण यावेळी जनतेनं वेगळा निर्णय घेतलाय. त्यांनी विजय यांच्यावर विश्वास दाखवलाय, पण तरीही त्याला पूर्ण बहुमत नाही दिलं. म्हणजे जनतेनं संदेश दिलाय, पण सत्ता पूर्णपणे सोपवलेली नाही. आता इथून पुढे विजय यांच्या समोर दोन मोठे पर्याय उभे राहतात. पहिला एआयएडीएमके सोबत जाण्याचा. आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर टीव्हीकेचे 107 आणि एआयएडीएमके या पक्षाचे 45 मिळून थेट 150च्या पुढे आकडा जातो. म्हणजे आरामात स्थिर सरकार. आणि विशेष म्हणजे एआयएडीएमके सध्या भाजप सोबत असली तरी भाजपचा आकडा खूपच कमी आहे. त्यामुळे एआयएडीएमकेवर फारसा दबाव नाही. ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. इथे एक राजकीय बारकावा समजून घ्यायला हवा. डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांचा उगम द्रविड चळवळीतून झालाय, पण विचारधारेत थोडा फरक आहे. डीएमके जास्त आक्रमक, ब्राह्मण विरोधी आणि तामिळ ओळखीवर ठाम आहे. एआयएडीएमके तुलनेने मवाळ आहे आणि म्हणूनच एआयएडीएमकेने भाजप सोबत हात मिळवणी केली. पण विजय यांचा टीव्हीके देखील द्रविड विचारांनी प्रेरित आहे. म्हणजे एआयएडीएमके आणि टीव्हीके यांचं समीकरण जमणं कठीण नाही. पण इथेच ट्विस्ट आहे. विजय यांनी प्रचारात डीएमकेवर जोरदार टीका केली, भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला. म्हणजे डीएमके सोबत जाणं त्याच्यासाठी राजकीयदृष्ट्या थोडं अवघड ठरू शकतं. पण राजकारणात कायमस्वरूपी मित्रशत्रू नसतात, फक्त स्वार्थ असतो. आता दुसरा पर्याय बघूया. डीएमकेच्या मित्रपक्षांना तोडून टीव्हीके सोबत आणण्याचा. काँग्रेस, सीपीआय, आययुएमएल असे काही पक्ष मिळून टीव्हीकेला आवश्यक आकडा गाठता येऊ शकतो. आणि इथे सगळ्यात मोठं राजकारण सुरू होतं. काँग्रेस आणि डीएमके मध्ये आधीपासून तणाव आहे. जागा वाटपावरून नाराजी आहे. काँग्रेसला नेहमीच डीएमके सोबत दुय्यम भूमिका मिळाली आहे. सत्ता मिळाली नाही, त्यामुळे जर टीव्हीके मंत्रिपदाची ऑफर देत असेल तर काँग्रेसचा कल बदलू शकतो. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विजय आणि राहुल गांधी यांचे संबंध. अनेक प्रसंगांमध्ये राहुल गांधी यांनी विजय यांना समर्थन दिलं आहे, मग तो चित्रपटावरचा वाद असो किंवा वैयक्तिक संपर्क असो. म्हणजेच राजकीय समीकरणं आधीपासून तयार होत आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. आता इथे एक मोठा प्रश्न आहे, डीएमके काय करणार? कारण जर त्यांचे मित्रपक्ष फुटले तर डीएमके पूर्णपणे बाजूला पडेल आणि हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल. त्यामुळे डीएमके देखील प्रयत्न करेल की त्यांची आघाडी एकत्र राहावी. म्हणजे काहीही होऊ शकतं. आता महाराष्ट्राचं बघा, आकड्यांचं गणित जुळूनही सत्ता हातातून कशी निसटू शकते याचं सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रानं दिलं आहे. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चित्र अगदी स्पष्ट होतं. भाजप आणि शिवसेना हे मिळून आरामात बहुमताच्या पुढे होते. म्हणजे सरकार स्थापन होणं ही केवळ औपचारिकता वाटत होती. पण खरी अडचण आकड्यात नव्हती, तर ती होती सत्ता वाटपात. मुख्यमंत्रीपद कोणाकडं, किती काळासाठी आणि कोणत्या अटींवर, इथूनच संघर्ष सुरू झाला. शिवसेनेनं अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला पुढे ठेवला, पण भाजपने तो सरळ नाकारला. आणि इथून राजकारणानं असा ट्विस्ट घेतला की जिथे एकत्र लढलेले पक्ष वेगळे झाले आणि जे वर्षानुवर्ष विरोधात होते ते एकत्र आले. शिवसेना थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेली आणि महाविकास आघाडीची सत्ता तयार झाली. पण त्याआधी जे घडलं ते तर अजून नाट्यमय होतं. पहाटेच्या शपथविधीपासून ते काही तासात सत्ता कोसळण्यापर्यंत राजकारण किती वेगानं फिरू शकतं हे सगळ्यांनी पाहिलं. आणि शेवटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण तीही सत्ता जास्त काळ टिकली नाही, कारण काही वर्षात